I take this opportunity on behalf of the Nationalist Congress Party and the original founder and our beloved leader Shri Sharad Pawar ji and all of us to congratulate you on your second innings. I still remember the first day when I met you, sir, with my colleague and friend Rajiv Pratap Rudy ji. तब आपको मैं पहली बार मिली थी और उसके बाद आप इस सीट पे जब से विराजमान हुए हमेशा हम सब का आपने ख्याल भी रखा है। 5 सालों में मैं तो कभी वेल में आती नहीं, लेकिन एक दुख की बात हुई कि हमारे सारे दोस्त यहाँ से 150 लोग जब सस्पेंड हुए तो हम सबको बहुत दुख हुआ सर। तो हमारी कोशिश रहेगी कि अगले 5 सालों में इस सस्पेंशन का आप ना सोचें, बातचीत हो सकती है, हमेशा हम डायलॉग के लिए तैयार रहते हैं। और तब मेघवाल जी और प्रहलाद जोशी जी के साथ बहुत अच्छा काम कर पाए 5 साल। ये सिर्फ नए मेंबर्स को एक विनती रहेगी कि बहुत मेहनत करके हम सब यहाँ चुन के आते हैं। दोपहर को जब लंच टाइम होता है तो कोरम के लिए भी दोनों साइड से मेहनत करनी पड़ती है। So it's a great opportunity. So I've been here a little more than most of you. So very humbly I would like to request to each one of you that people really look up to us, and very few of us are blessed to be here. So let's make this opportunity into a great advantage for this nation and deliver superior results from here. आपल्या अभिनंदन प्रस्तावावरती मला मराठीत बोलण्याची परवानगी दिल्याबद्दल मी आपल्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजिनल या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वतीने मी आपल्या मनपूर्वक शब्दामध्ये या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो आहे। अध्यक्ष महोदय, 18वी लोकसभा नवा इतिहास घेऊन आलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिल्याच्या नंतर 1962 सालामध्ये देशाचे पंतप्रधान जवाहरलालजी नेहरू हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले होते। आज आम्हाला या गोष्टीचा अभिमान आणि गर्व आहे की 62 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर देशातल्या 140 कोटी जनतेने नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधानामध्ये आरूढ केलं, याचा अभिमान आम्हाला सर्वांनाच त्या ठिकाणी आहे। आणि म्हणूनच या 18व्या लोकसभेचे सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष होण्याचा बहुमान आपल्याला मिळाला, त्याच्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। मी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या रायगडचा खासदार आहे आणि आज माझ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज बसलेत। ही आजची लोकसभा याची साक्ष देते आहे, याचा मनापासून अभिमान या ठिकाणी आहे। गेली 5 वर्ष त्या बाकावरती बसून आपण मला न्याय दिला, आता इथे बसून आपल्याकडनं न्याय मिळेल। शून्य काल आणि इतर वेगवेगळे प्रश्न सोडवण्याची बांधिलकी आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होत असतानाच आम्हाला सुद्धा आणि महाराष्ट्राला आमचा वेगळा आवाज उठवण्याची संधी आपल्या मार्फत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आपल्या अध्यक्षतेखाली आम्हाला मिळावा अशी अपेक्षा करून थांबतो। धन्यवाद।